जालन्यात पकडलेले 3 कंटेनर मांस निघाले म्हशीचे। अहवालानंतर कंटेनर सोडण्याची पोलिसांवर नामुष्की। गोरक्षकांच्या मदतीने 2 दिवसापूर्वी पोलिसांनी पकडले होते मांस। जालन्यात 2 दिवसापूर्वी 3 कंटेनर भरून पकडलेला मांस म्हशीचं असल्याचं निष्पन्न झालं आहे। त्यामुळे कंटेनर सोडून देण्याची नामुष्की पोलिसांवर आली आहे। 2 दिवसापूर्वी संभाजीनगर रोडवर रात्रीच्या 3 वाजता काही गोरक्षकांच्या मदतीने चंदनजिरा पोलिसांनी कंटेनर अडवले। या कंटेनरची तपासणी केली असता यात 3 कंटेनर भरून 1.25 कोटी रुपयाचा मांस पकडलं। त्यानंतर 3ही कंटेनर पोलिसांनी चंदनजिरा पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात ठेवण्यात आले होते। मात्र हे मांस गोवंश नसल्याचा दावा कंपनीचे अधिकारी आणि चालक करत होते। त्या दृष्टीने मांस तपासणीसाठी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथे मांसाचे नमुने पाठवले। या तपासणीचा अहवाल आला असून पोलिसांनी पकडलेलं मांस हे गोवंश नसल्याचं सिद्ध झालंय। त्यामुळे 3ही कंटेनर सोडून देण्याची नामुष्की पोलिसांवर आली आहे। विशेष म्हणजे मांस पकडल्याचे श्रेय घेण्यासाठी जालन्यातील 2ही आजी माजी आमदाराच्या मुलांनी यात सहभाग घेतला होता। काय सांगणार काही गोरक्षकांनी 3 कंटेनर पकडले होते, आता त्याचा अहवाल आलेला आहे, काय सांगणार? काल गोवंश मांस वाहतूक करण्याच्या संशयावरून 3 कंटेनर पकडण्यात आलेले होते। ते मुंबईला जात होते पुण्यावरनं। ते आपण लावलेले होते। त्यामध्ये आम्ही काल सॅम्पल्स घेतलेले होते आणि ते सॅम्पल तपासणी करता पाठवले होते सीएला छत्रपती संभाजीनगर येथे। त्याचा परीक्षणाचा अहवाल आज आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सगळं मांस जे होते म्हशीचं मांस होतं। सगळ्या कंटेनर मधले आम्ही सॅम्पल्स घेतले होते। म्हशीचं मांस असल्याचं त्यात निष्पन्न झालेलं आहे, गोवंश असल्याचं निष्पन्न झालेलं नाही। आता आम्ही त्यावर आधारित त्या अहवालावर आधारित यापुढील कारवाई करत आहोत। हा तेच आता आम्ही त्याची आधारित त्यावर आधारित आणि त्या गाड्या आता रिलीज करणार आहोत। चर्चा गावात अशी आहे की ते जे मालक आहे, गाडी मालक, कंपनी मालक, त्यांनी काही खोटी वगैरेची मागणी केली आहे, खोटी वगैरेची मागणी केली, डिझेल वगैरे कशाची खोटी खोटी गाड्या नाही अजून